नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आज लाडक्या बहिणींना 3000 रुपये विस्तार होतील। त्यासोबतच रक्षाबंधनची ओळणी 3000 रुपये आणि बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 6:39 या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, रक्षाबंधनची ओळणी 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र करण्यात आलेला नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 26 लाख बहिणींचे अर्ज तात्पुरते स्थगित सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्या 26 लाख बहिणींना सुद्धा हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच जे अगोदर नियम लावण्यात आलेले होते तर त्याच्यामध्ये सर्व नियम सुद्धा हटवण्यात आलेले आहेत, सर्व नियम रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे, रक्षाबंधनची ओळणी विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु आदित्य तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे। तर ती सूचना म्हणजे तुमची तपासणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणार आहे। तर ही तपासणी रक्षाबंधनच्या नंतर करण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्ता, त्यासोबतच रक्षाबंधनची ओळणी तुमच्या खात्यामध्ये आज विस्तार होईल आणि तुमच्या अर्जांची छाननी परत एकदा रक्षाबंधनच्या नंतर करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा हे पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये विस्तार होणार आहे। तर आता आपण जिल्ह्यांची यादी बघून सुद्धा घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। परंतु जून महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे हा जुलै हप्ता आणि जून हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। आज 6:39 हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर या हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी, ओळणीचे पैसे जमा करण्यासाठी, गॅसचे पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे सुद्धा आलेले आहेत। हे पैसे थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर त्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवा मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींना या 2 हप्त्यांचे पैसे, ओळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही। तर त्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। म्हणजेच 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। पहिली यादी पात्र बहिणींचे, दुसरी यादी अपात्र बहिणींचे करण्यात आलेले आहे। बघा, 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही सुद्धा टीव्हीला बातमी पाहिलेली असेल किंवा न्यूजपेपर मध्ये वाचलेली असेल किंवा यूट्यूब किंवा फेसबुक वरती पाहिलेली असेल। बघा, ही बातमी म्हणजे 26 लाख बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमधून बाद करण्यात आले, अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार सुद्धा फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींना आज आदित्य तटकरे मॅडमने त्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। बघा, आदित्य तटकरे मॅडमने दिलेले स्पष्टीकरण पाहून भरपूर लाडक्या बहिणींना आनंद सुद्धा झालेला आहे। बघा, आदित्य तटकरे मॅडम स्पष्टपणे म्हटलेले आहेत की कोणत्याही लाडक्या बहिणींचा अर्ज बाद करण्यात आलेला नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। परंतु आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की रक्षाबंधन झाल्यानंतर परत एकदा
छाननी केले जाईल, परंतु ही छाननी तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन तुमची तपासणी सुद्धा करणार आहेत। याच्यामध्ये तुमच्याकडे गाडी आहे का, तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे का, घरामधील एखादी व्यक्ती टॅक्स भरत आहेत का, घरामध्ये फक्त 2च महिला लाभ घेत आहेत का, अशा पद्धतीच्या तुमच्या तपासण्या रक्षाबंधनच्या नंतर केल्या जाणार आहेत। परंतु आता कोणतीही तपासणी न करता तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे ज्या 26 लाख बहिणी अपात्र करण्यात येणार होत्या त्या 26 लाख बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे मिळतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल गेल्या जून महिन्यामध्ये म्हणजेच लाडक्या बहिणीनं 28 जून 2024 या दिवशी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या लाडकी बहीण योजनेला आता या 2025 मध्ये 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं आताशी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। पुढचे 4 वर्ष अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे। तर आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपेल, ज्यांचा जिल्हा नसेल त्यांची लगेच प्रतीक्षा संपणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणीनं एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। त्यामुळे ज्यांचं आधार कार्ड लिंक असेल त्याच बहिणींना गॅसचे पैसे, ओवाळणीचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। आता आपण थेट बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, वारंवार अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, म्हणजेच लाडक्या बहिणीनं 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले, लाडकी बहीण योजना बंद झाली, अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली नाही, परंतु सध्याच्या स्थितीला राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये सोडण्यात आला नाही आणि जुलै महिन्याचा हप्ता 1 तारखेला म्हणजेच 1 जुलैला हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता महिना संपत आलेला आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की लाडकी बहीण योजनेचे हप्ते कशामुळे उशिरा येत आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीचा अर्ज अपात्र करण्यात आलेला नाही। फक्त काही दिवस या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात येत होती। त्याचं कारण म्हणजे भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलेलं होतं। सूत्रांकडून मुख्यमंत्र्यांकडे माहिती सुद्धा गेलेली होती की भरपूर आशा सेविका आहेत, भरपूर सरकारी कर्मचारी आहेत ज्या बहिणी पात्र नाहीत, काही पुरुषांनी सुद्धा लाभ घेतला, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांकडे गेलेली होती। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेले होते। तर या पडताळणीमध्ये कोणत्याही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले नाही। आता जो 26 लाखांचा आकडा समोर येत आहे तर याच्यामध्ये काही तथ्य नसल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना काळजी करायची गरज नाही। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींनी कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही। परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना योजनेमधून थेट अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। त्यांचा अर्ज वरून रद्द सुद्धा
होणार आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा असेल त्यांना खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। उद्या आणि परवा सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट सुद्धा येणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, सर्व बहिणींची प्रतीक्षा सामणार आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी बँकांची यादी बघून घेऊया। त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणती कामे करायची नाहीत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचा आधार कार्ड लिंक असेल तर ते आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची कामे सर्व लाडक्या बहिणींनी करायची आहे। त्यासोबत बहिणींनी बँक खात्याची केवायसी करायची आहे। आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का, अशा पद्धतीची सर्व कामे सुद्धा करायची आहे। त्यासोबत लाडक्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, बँकेने जो पहिला नियम लावलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे बँक खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे। त्यासोबत बँकेचा दुसरा नियम म्हणजे आपलं बँक खातं आपल्या आधार कार्डशी लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे। तिसरा नियम म्हणजे आपलंच आधार कार्ड आपल्याच बँकेला लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि चौथा नियम म्हणजे आपल्या बँक खात्याची केवायसी केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। आता आपण गॅस कनेक्शनसाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्या बहिणींचा अर्ज पात्र असावा। ज्यांचा अर्ज अपात्र असेल त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे रक्षाबंधनची ओवाळणी विस्तांतर सुद्धा होणार नाही। त्यासोबत तिसरा नियम म्हणजे गॅस कनेक्शनचे पासबुक लाडक्या बहिणींकडे असायला पाहिजे। आणि चौथा नियम म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बसत असावे, बँकांच्या नियमांचं पालन केलेलं असावं, करत असावेत, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो अगदी एका मिनिटामध्ये बँकांची यादी जिल्ह्यांची यादी बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या बहिणींना हप्ता मिळणार नाही। या बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर त्या कोणत्या बहिणी आहेत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा, ज्या बहिणी 4 चाकी गाडी वापरत असतील, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्या बहिणींचं उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणी सरकारी पेन्शनधारक असतील, सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल, ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील, अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तारित होणार नाहीत। परंतु कोणत्या बहिणींना पैसे मिळणार त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्यांच्या घरामध्ये फक्त 2च महिला या योजनेचा लाभ घेत असतील, ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, अशाच बहिणींना हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, आता आपण सर्व नियम बघितले, कोणकोणती कामे करायची होते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यावेत तर तुम्ही सुद्धा महत्त्वाचे 2 कामे केलेली असावी। बघा, कामे लगेच सांगत आहे। पहिलं काम, तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे, आणि दुसरं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्हा, बघा पुणे जिल्हा हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। तर या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, स्वारगेट असेल, कात्रज असेल, हडपसर असेल, त्यानंतर बेकराई नगर असेल, ओंडरी असेल, पिसोळी असेल, सासवड असेल, या साईडला हे पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। त्यानंतर येरवाडा असेल, या साईडला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर स्वारगेट असेल, अशा भागांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। त्यानंतर कोंडवा भाग असेल, त्यानंतर मावली नगर असेल, त्यानंतर कात्रज असेल, या साईडला हे पैसे सुद्धा
विस्तार होणार आहे। त्यानंतर शिवाजीनगर असेल, त्यानंतर जेएम रोड असेल, या ठिकाणी सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहे। त्यानंतर मुंबई शहर बघा, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, या ठिकाणी सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा असेल, परभणी असेल, सिंधुदुर्ग असेल, हिंगोली जिल्हा असेल, अशा जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता थेट आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे। बघा आज 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्हे, परवा दिवशीसाठी 12 जिल्हे, 3 दिवसांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा येऊन जाईल। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर बँकांमध्ये तुमचं खातं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा बँकांची यादी जाहीर झालेली आहे, तर याच्यामध्ये पोस्ट बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक म्हणजे सरकारी बँक, सहकारी बँक, खाजगी बँक, सोसायटी बँक, पतसंस्था बँक, या बँकेमध्ये सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा मिळणार आहेत। लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा सर्व कामे तुम्ही सुद्धा केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, तरच पैसे मिळणार आहेत।